अरे ऐक ना, आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, हे माझंच आहे, हे माझ्याशिवाय चालणारच नाही. आणि तिथेच मन अडकायला लागतं. गीता सांगते, दुःखाचं एक फार मोठं कारण आहे आसक्ती. आसक्ती म्हणजे काय माहिती आहे का? फक्त वस्तूंवर प्रेम करणं नाही, माणसांवर, अपेक्षांवर आणि आपल्या कल्पनांवर अडकणं. आपण म्हणतो, हे असंच हवं, हे बदलायला नको. आणि जेव्हा तसं होत नाही, मन दुखावलं जातं. गीतेत एक महत्वाचा श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु पजायते. याचा अर्थ काय माहित आहे का? ज्या गोष्टींवर आपण सतत विचार करतो, तिथेच आसक्ती तयार होते. आणि आसक्ती तयार झाली की दुःख मागून येतं. गीता इथे आपल्याला एक सोपा मार्ग दाखवते. आसक्ती सोड म्हणजे माणसं सोड असं नाही, कर्तव्य सोड असं नाही. आसक्ती सोड म्हणजे अपेक्षा कमी कर, मालकीची भावना कमी कर, माझंच हा हट्ट सोड. मन मोकळं ठेवायचं असेल ना, तर हे लक्षात ठेव, ज्याला घट्ट पकडतो तेच आपल्याला दुखवतं, आणि ज्याला थोडं मोकळं सोडतो तेच आपल्याला शांती देतं. गीता सांगते, कर्म कर, प्रेम कर, पण अडकू नको. आजच्या आयुष्यात नाती, काम, यश सगळीकडे आसक्ती वाढलेली आहे. म्हणूनच मन सतत अस्वस्थ असतं. थोडं मोकळं श्वास घ्यायला शिकलो ना, तर मन आपोआप हलकं होतं. शेवटी एवढंच लक्षात ठेव, आसक्ती कमी झाली की अपेक्षा कमी होतात. अपेक्षा कमी झाल्या की तुलना थांबते, आणि तेव्हाच मन शांत व्हायला लागतं. शांत मन हाच गीतेचा खरा मार्ग आहे.